संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सांगली जिल्हा परिषदेने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा. आता हा सांगली जिल्हा परिषदेने निर्णय घेतला आहे, त्यानंतर अनेक जिल्हा परिषदा अशा पद्धतीने निर्णय घेऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवरती कंत्राटी शिक्षक भरती करू शकतात. आता यामध्ये आणखीन एक जो निर्णय आहे त्या निर्णयाला अनेक आपले अभियोग्यताधारक जे ते विरोध करत आहेत. तो निर्णय आहे की रिटायर झालेले जे शिक्षक आहेत, जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत, या शिक्षकांना त्या ठिकाणी 15,000 रुपयाच्या मानधनावरती कंत्राटी बेसवरती त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिल्या जात आहे. आता अनेकांचं असं म्हणणं आहे की अनेक महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी बाहेर आहेत, टेट परीक्षा दिलेले उमेदवार आहेत, ज्यामुळं कंत्राटी बेस असणाऱ्या म्हणजे कंत्राटीवरती घेत असताना सुद्धा सेवानिवृत्त असणाऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी घेतलं जातं. परंतु जे शिक्षक म्हणजे जे भावी शिक्षक टेट परीक्षा देऊन बाहेर पडलेले आहेत, जे सध्या बेरोजगार आहेत, त्यांना मात्र त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जात नाहीत, असा अनेकांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि यासाठी अनेक जण निवेदनं देऊन त्या निर्णयाला विरोध करत आहे. बरं, 2024च्या भरतीमध्ये सुद्धा हा निर्णय घेतला होता. त्यावेळेससुद्धा त्या निर्णयाला आम्ही विरोध केलेला होता. 19मध्ये सुद्धा हा अशा पद्धतीनं कंत्राटी भरती ही ज्यावेळेस शिक्षक भरती होणार होती त्याच्या आधी घेतली गेली होती आणि आत्तासुद्धा कंत्राटी भरतीवरती त्या ठिकाणी शिक्षक घेतले जात आहेत. आता यामध्ये एक गोष्ट आहे की सेवानिवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी घेतलं जात आहे. मग यांना का घेतलं जातं आहे, जे भावी शिक्षक त्या ठिकाणी टेट देऊन बाहेर पडलेले आहेत? तर याचं कारण असं आहे मित्रांनो की लक्षात घ्या, लाडका भाऊ ही योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस अनेकांना कंत्राटी बेसवरती म्हणजे 6 महिन्याच्या कंत्राटीवरती त्यांना घेतलं गेलं. परंतु आपण नंतर बघितलं असेल की कंत्राटी घेतल्यानंतर यांनी अनेक आंदोलनानंतर करायला सुरुवात केली की आम्हाला परमनंट करा, आमचा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड वाढवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कंत्राटी बेसवरती जे लाडका भाऊ या योजनेवरती घेतलेले होते, ज्यावेळेस शिक्षक भरती झाली त्यावेळेस या जागा वगळून त्या ठिकाणी देण्याचं पत्रसुद्धा त्या ठिकाणी पाहिलं असेल. मग जर अशा बेरोजगार तरुणांना जर घेतल्या गेलं तर पुन्हा हे शिक्षक काय करतात की आंदोलनं करतात, उपोषणं करतात, कोर्टात जातात. त्यामुळं आम्हाला पुन्हा मुदतवाढ द्या, 6 महिन्याची द्या, 11 महिने द्या. त्यानंतर राजकीय कुठून तरी दबाव आणून त्या ठिकाणी ती मुदतवाढ घेतली जाते. त्यापेक्षा जे सेवानिवृत्त शिक्षक झालेले आहेत हे शिक्षक कुठेही दावा करू शकत नाहीत आणि तो दावा त्यांच्याकडनं केल्यासुद्धा जात नाही. त्यामुळं शिक्षक भरतीमध्ये आता जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू असताना हे जे लोक कंत्राटी घेतल्या जात आहेत हे पुढील 3-4 महिने, 5-6 महिने, कारण त्यांच्या त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं असते की 6 महिने किंवा शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, जे 2025. त्यामुळं जे आधी होईल तोपर्यंत त्यांचा तो बॉन्ड त्या ठिकाणी असतो. त्यामुळं या निर्णयाला विरोध करण्यापेक्षा शिक्षक भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर कशी होईल हे टार्गेट ठेवून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. कारण हा निर्णय तुम्ही जर विरोध केला तर आणि बेरोजगारांना घ्या म्हटलं तर त्याचाही परिणाम आपल्याला पाहायला मिळाले लाडक्या भावाच्या माध्यमातून. कारण परत शिक्षक आंदोलन करतात, मुदतवाढ घेतात. त्यापेक्षा सेवानिवृत्त शिक्षक घेतल्यामुळं 1-2-3 महिने त्या ठिकाणी ते काम करतील आणि मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत, आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, परंतु 15 जूनच्या नंतरसुद्धा एखाद्या वेळेस मुदतवाढ मिळू शकते. कारण 2024-17ची आम्ही भरती बघितली, त्याचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळं मुदत जी आहे ती मुदत आता जी मिळाली आहे ती पहिली 1 महिना, आता 15 दिवस. आमच्या वेळेससुद्धा 4-4, 5-5 महिने त्या ठिकाणी मुदतवाढ दिल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही मुदतवाढ 15 जून जरी देत असली तरी एखाद्या वेळेस ती मुदतवाढ मिळू शकते. कारण अनेक संस्था अजून आणखी त्यांच्या जागा अपलोड झालेल्या नाही आहेत. अनेक जिल्हा परिषदच्या सुद्धा जागा अपलोड झालेल्या नाही आहेत.
त्यामुळं ही जी मिळालेली मुदतवाढ आहे त्याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते, परत एकदा मुदतवाढ मिळू शकते. आणि ही भरती प्रक्रिया तुम्ही जरी काहीही केलं तरी दिवाळीच्या नंतर किंवा दिवाळीच्या आसपास त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. तसं जूनचं शैक्षणिक वर्ष आता सुरू झालेलं आहे, परंतु मागच्या भरतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण केल्यानंतर भरती प्रक्रियेला जवळपास 1 वर्ष गेलं होतं. आता रिझल्ट लावूनसुद्धा 9-10 महिने झालेले आहेत. म्हणजे आणखीन याची प्रोसेस सुरू आहे आणि ही प्रोसेस ही आणखीन 2-3 महिने अशी सुरू राहणार आहे. त्यामुळं भरती प्रक्रियेमधले नेमकी अडचणी काय आहेत, तांत्रिक अडचणी काय आहेत, त्यावरती काम करून त्या जिल्ह्याला नेमक्या अडचणी काय आहेत हे बघून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. किंवा ना की अशा पद्धतीनं जे कंत्राटी घेत आहेत याला विरोध करून उपयोग नाही आहे. कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, या कारणाने शिक्षक भरती कंत्राटी भरती केली जाते असं कोर्टामध्ये त्या ठिकाणी शासनसुद्धा मांडतं. मला कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस असे आंदोलन झाले, कोर्टात शिक्षक काही याचिका पडल्या होत्या, त्यावेळेस कोर्टामध्ये सांगितलं होतं की आम्ही नवीन भरती करणार आहे, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये यांना घेतलेलं आहे. त्यामुळं जे कंत्राटीपणे घेत आहेत, जे सेवानिवृत्त शिक्षक घेत आहेत, त्याला आम्ही 2 वेळेस विरोध केला. परंतु त्यामागचं कारण मंत्री महोदयासोबत सुद्धा चर्चा केली होती. त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं, जर आम्ही तुमच्यामधले घेऊ तर हे परत आंदोलन करतात, उपोषण करतात, राजकीय दबाव आणतात. त्यापेक्षा आम्ही कंत्राटी जर घेतले तर कुठलाही हे दावा करत नाहीत. त्यामुळं 2-3 महिन्यामध्ये पर्यंत तुम्हाला हे जास्त काही त्यांना मिळणार नाही वेळ, 2-3 महिने मिळतील तेवढं त्यांना करू द्या असं मंत्री महोदयांनी त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं. आणि काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत. तुम्हीसुद्धा यावरती विचार करावा. जरी ते कंत्राटी जरी ते सेवानिवृत्त असले तरी एक काही कालावधीसाठी 2-3 महिन्यासाठी त्यांना घेतल्या जाऊ शकतं. परंतु भरती का रखडलेली आहे त्यावरती काम करणं गरजेचं आहे. डायव्हर्स म्हणजे त्याला आपण काय होतं की कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करून, वेगळा विचार करून त्या ठिकाणी काम करतो आहे. हे कुठेतरी थांबवून मेन भरतीचं काय प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं या निर्णयाच्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि शिक्षक भरतीच्या अशाच माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.